जय स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्हाला लवकरात लवकर करोडपती व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता नाही आहे. जर तुम्हाला सिस्टमॅटिक रूल बेस्ड ट्रेडिंग करायचं असेल आणि खरंच ऑप्शन मध्ये सक्सेस मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्याकरता आहे. राईट. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार की ऑप्शन मध्ये राईट आपण इंडेक्स असू द्या, निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, यामध्ये आपण कशा पद्धतीने बाईंग करायची, ज्यामध्ये आपण रॅली बेस रॅलीचं यूज करणार आहे. मित्रांनो, एकदम सोपा होणार आहे. तुम्ही ऑप्शन चेनवर काम केलेलं असणार, तुम्ही इंडिकेटरवर काम केलेलं असणार, पण याच्यासारखा सोपा कॉन्सेप्ट तुम्हाला कुठे मिळणार नाही, याची मी व्हिडिओच्या आधीच खात्री करतो. म्हणून थोडंसं टाइम काढा आणि व्हिडिओला नीट बघा. कुठला चार्ट यूज करायचा, अनालिसिस कसं करायचं, एंट्री कसं घ्यायची, स्टॉप लॉस कसा मार्क करायचा, आणि कुठला ऑर्डर टाकायचा, मार्केट ऑर्डर टाकायचा की लिमिट ऑर्डर टाकायचा, आणि कुठली स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करायची. राईट. आणि प्रॅक्टिस करणार आपण की डिफरंट टाइम फ्रेम मध्ये हे कशा पद्धतीनं अप्लाय करायचं रॅली बेस रॅलीच्या माध्यमाने, आणि डिमांड झोन कसे, डिमांड झोन आयडेंटिफाय करणार आहे आपण, म्हणजे कॉल साईडने एंट्री घेणार आहे. ठीक आहे. अत्यंत सोप्या भाषेत मी बनवलेलं आहे की सहजपणे तुम्हाला इंडेक्स मध्ये ऑप्शन मध्ये कसं बाईंग करायची ते समजून येणार. तुम्ही जर फ्रेशर असणार तुम्हाला समजून येणार. फक्त इतकं आहे मित्रांनो, जर तुम्हाला शिकायचंच असेल तर नीटपणे व्यवस्थितपणे कॉन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. चला तर चालू करूया. जे पण व्ह्युअर्स आता आपल्या चॅनलवर नवीन आले असणार त्यांच्याकरता घाबरू नका. रॅली बेस रॅली काय आहे अत्यंत सोप्या भाषेत सांगतो. आधी समजून घ्या की हे रॅली काय आहे. राईट. रॅली बेस रॅली हे एक प्राइस स्ट्रक्चर आहे आणि हे 3 कॅन्डलनी बनलेलं आहे. त्यामध्ये मी लिहिलेलं आहे रॅली बेस रॅली. सो हे आयडेंटिफाय, याला आपण स्ट्रक्चर म्हणतो, डिमांड स्ट्रक्चर आहे. राईट. सर्व समजणार कशी एंट्री घ्यायची, काय घ्यायची. आधी सगळ्यात आधी आपल्याला आयडेंटिफाय करायचं रॅली बेस रॅली. सो तुम्ही इथे बघू शकता ही रॅली कॅन्डल आहे. आता मी याला रॅली काय म्हणत आहे, तर रॅली कॅन्डल कशी आयडेंटिफाय करायची की ज्यामध्ये बॉडी मोठी असते आणि विक ह्या छोट्या असतात. काय सांगितलं मी, ज्यामध्ये बॉडी मोठी असते आणि विक ह्या छोट्या असतात. बघा इथे, आणि बॉडी ग्रीन कलरची असते, आहे ही रॅली कॅन्डल. राईट. आणि बेस, नंतर बेस कसं आयडेंटिफाय करायचं, हे 2 बेसेस आहे बघा, ज्यामध्ये बॉडी छोटी आहे आणि विक मोठे आहे, तर हे झालं बेस. ठीक आहे. आता रॅली आणि बेस काय आहे ते आपण समजलो, तर आता आपल्याला रॅली बेस रॅली हे स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचं आहे. सिक्वेन्शियली असतं. आधी रॅली आयडेंटिफाय करायची. बघा इथे मी रॅली आयडेंटिफाय केली, नंतर बेस बेस 2 बेसेस आहे, किती पण बेसेस असू शकतात. हे वॉर आहे, आपण याला वॉर समजतो, युद्ध समजतो बायर्स आणि सेलर मधलं, आणि लास्टला रॅली. अशा पद्धतीने आपण कम्प्लीट स्ट्रक्चर, बघा इथे रॅलीमध्ये बॉडी मोठी आहे, ग्रीन आहे, वीक छोटे आहे, अशा पद्धतीने आपण इथे रॅली बेस रॅली हे स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं. पुष्कळ स्ट्रक्चर क्रिएट होतात. बघा इथे चार्टवर, इथे पण रॅली, बॉडी मोठी आहे, वीक छोटा आहे. राईट. आणि ग्रीन आहे, हे 3 बेसेस, बॉडी छोटी आणि वीक मोठा आहे, आणि ही रॅली. राईट. बेसेस एक रेड कलर मध्ये पण असू शकतात. राईट. सो अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं. आता मी काय बोललो की हे डिमांड स्ट्रक्चर आहे. डिमांड स्ट्रक्चर म्हटल्यावर काय आहे, राईट, की डिमांड स्ट्रक्चर म्हटल्यावर आपण त्यामध्ये बाईंग एंट्री घेतो. कशी घेतो समजून घ्या आधी. राईट. रॅली, बेस, बेस आणि रॅली, हे मी स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलंय. बरोबर. हे स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं. मला काय करायचं आहे की या बेस कॅन्डलला ना आता मला झोन मार्किंग करायचं आहे. राईट. डिमांड स्ट्रक्चर आहे तर मला काय मिळणार, डिमांड झोन मिळणार. सो मी काय करणार, या बेसेसला अशा पद्धतीने झोन मध्ये टाकून देणार. राईट. तुम्ही बघा इथे दोन्ही पण बेसेस मी झोन मध्ये टाकले. या रॅली कॅन्डल नाही टाकलेल्या आहे झोन मध्ये, बेस टाकलेला आहे. राईट. कशा पद्धतीने केलं, आणखी एक वेळा, ही बेसेस इथे बघा, रॅली बेस रॅली. सो मी काय केलं, रॅली बेस 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 आणि रॅली आहे. सो मी 3 पण बेस कव्हर केले आणि झोन मध्ये टाकले. अशा पद्धतीने आपल्याला डिमांड झोन मिळालाय. मित्रांनो समजून घ्या, डिमांड झोन मध्ये बाईंग येते. हा कॉन्सेप्ट ब्रेकआउट नाही आहे, हा ब्रेकआउट वर आधारित नाही आहे, हा रिट्रेसमेंट रिटेस्ट वर आहे. कशा पद्धतीने एंट्री घ्यायची, रिटेस्ट कसं करतं ते सगळं आपण नीटपणे इथे समजणार. फ्रेशर असणार तर थोडी मेहनत करा. मी याच्यावर आधीच रॅली बेस रॅली काय आहे, राईट, हे स्ट्रक्चर्स काय आहे, इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चर्स मी शिकवलेले आहे. तुम्ही माझ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन व्हिडिओ बघा. राईट. तुम्ही जे आतापर्यंत जे बोर्ड ट्रेडिंग करत आहे ना, ते सगळी ट्रेडिंग विसरून जा. ठीक आहे. याची पण मी तुम्हाला खात्री देतो. फक्त एवढंच आहे की थोडा टाइम काढा आणि शिका. मित्रांनो शिका, शिकणे गरजेचं आहे. ठीक आहे. कुणाचं पण टिप्स घेतलं, काही पण घेतलं, 3-30चा फॉर्म्युला बघितला आणि त्यावर अंदाधून पैसे लावून सगळा पैसा वेस्ट केला, यात काही अर्थ नाही मित्रांनो. ठीक आहे. सो चला,
रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलं. सो रॅली बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे, तो मला काय मिळणार, डिमांड झोन मिळणार. मी काय मार्क केला, डिमांड झोन. आता काय होणार इथे बघा, लक्षात घ्या, हा डिमांड झोन मार्क केला, डिमांड येणार. आपण रिट्रासमेंट ट्रेडर आहे, रिटेस्ट ट्रेडर आहे, पुल बॅक ट्रेडर आहे. सो काय एक्सपेक्ट करतो, जेव्हा पण प्राइस इथे टॅप करणार ती इथनं वरती जाणार, म्हणजे काय येणार, डिमांड येणार. समजत आहे काय होणार, आणखी एक वेळा प्राइस त्या डिमांड झोन मध्ये येणार आणि वरती जाणार. अशा पद्धतीने आपला कॉन्सेप्ट आहे. सो आपण काय केलं, डिमांड झोन मार्क केला अशा पद्धतीने, राईट. आता डिमांड झोन मार्क केल्यावर याला आपण ऑप्शन मध्ये कसं युज करायचं, ठीक आहे. एक गोष्ट विसरलो मी सांगायचं, तुम्हाला फ्युचरचा चार्ट युज करायचा आहे, निफ्टी आहे, राईट. स्पॉट चार्ट युज करायचा नाही, फ्युचरचा चार्ट युज करायचा. आता मी 5 मिनिट टाइम फ्रेम घेतलाय, मी सगळ्या टाइम फ्रेम मध्ये मी तुम्हाला दाखवतो, सावकाश सगळे एक्सरसाइज इथे करून दाखवतो, तुम्हाला समजणार की किती इझी पद्धतीने आपण हे आयडेंटिफाय करू शकतो, राईट. सो रॅली बेस रॅली मी डिमांड झोन मार्क केला. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्याला या डिमांड झोन मध्ये एंट्री कशी घ्यायची. डिमांड झोन आहे, ऑफकोर्स मी सांगितलं की प्राइस अशी येणार आणि अशी वरती जाणार, राईट. सो वरची लाईन काय होणार, तुमची एंट्री लाईन होणार, राईट. आणि हे खालची लाईन आहे, हे तुमची स्टॉप लॉस लाईन होणार, राईट. चला, सो आपल्याला माहित झालं, तुम्ही इथे बघू शकता एंट्री आणि स्टॉप लॉस तुम्हाला या रेक्टँगल वर क्लिक केल्यावर इथे दिसते. 21,778 एंट्री आहे, 21,757 तुमचा स्टॉप लॉस आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, 21 पॉईंटचा फक्त, ठीक आहे. चला, आता ऑप्शन मध्ये कशी एंट्री घ्यायची, राईट. कुठला ऑर्डर युज करायचा. सो ऑप्शन मध्ये कशी एंट्री घ्यायची की ज्यावेळेस प्राइस ही टर्न होते, इथे लँड करायला, टॅप करायला रेडी होत आहे, तुम्हाला माहित आहे की तुमच्या झोनकडे येत आहे, तुम्ही जे अनालिसिस केलाय, तुम्ही जो झोन मार्क केलाय त्याकडे येत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, सपोज 21,778, राईट. 21,778 वर प्राइस तुमची एंट्री प्राइस आहे, तर तुम्हाला एक ऍट द मनी, राईट. इथे तुम्ही 750 21,750 चा कॉल ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे लॉट पाहिजे असेल ते लॉट क्वांटिटी तुम्ही टाकू शकता. विंडो ओपन करायची आहे आणि मार्केट ऑर्डरवर आपल्याला ते टाकायचंय. कसं टाकायचं ते मी सांगतो. मार्केट ऑर्डर सिलेक्ट करून ठेवायचा आहे, लिमिट ऑर्डर टाकायचा नाही, ठीक आहे. त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे ते मी नंतर घेऊन येईन, ठीक आहे. पण लिमिट ऑर्डर नाही टाकायचा, मार्केट ऑर्डर. काय होणार, तुम्ही विंडो ओपन केली, प्राइस येत आहे, प्राइस टॅप करायला आहे, आणि जशी इथे टॅप करणार, इथे टच करणार तुमच्या एंट्री प्राइसला, क्विकली तुम्हाला मार्केट ऑर्डर एक्झिक्यूट करायचा आहे अशा पद्धतीने, राईट. काय करायचं, मार्केट ऑर्डर. चला बघूया इथे काय होते. आपण झोन मार्क केला, डिमांड येणार असं इथे गृहीत धरलेलं आहे, आणि इथे बघा मी प्ले केलाय, बघा इमिडिएटली. आता हे 5 मिनिटचा चार्ट आहे, तुम्ही जर 5 मिनिट मध्ये झोन मार्क केला तर 1 मिनिट मध्ये जाऊन हे थोडा डीपली तुम्ही प्राइस मोमेंट बघू शकता, राईट. 1 मिनिट मध्ये बघायचं, ठीक आहे. सो इथे काय झालं, तुमचा आता मार्केट ऑर्डर एक्झिक्यूट झालेला आहे, राईट. तुमचा सीई तुम्हाला भेटलेला आहे, राईट. चला समोर बघा, ती तुमच्या टार्गेटकडे वळत आहे, वरती ऑफकोर्स वरती जाणारच तरच तुम्हाला इथे टार्गेट भेटणार. बघा दुसऱ्यांदा पण डीप झाला, आता तुम्ही इथे बघू शकता, राईट. हे कशा पद्धतीने इथे टच केला, तुमचा ऑर्डर घेतला आणि हे वरती गेलेली आहे, राईट. सो तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करू शकता. प्रॉफिट बुक कसं करायचं थोडं डिटेलमध्ये मी आपण समोरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. इथे आपण फक्त या कॉन्सेप्टवर प्रेशर देऊया की आपण एंट्री कशी घ्यायची ऑप्शन मध्ये, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता बघूया कुठे रॅली बेस रॅली क्रिएट होत आहे. हा बघा इथे बघा, आता रॅली बेस रॅली, इथे तर रॅली बेस रॅली क्रिएट नाही झाली आहे, तुम्ही बघू शकता. रॅली आहे, बेस आहे, बेस आहे, बेस आहे, ड्रॉप आहे, राईट. त्यानंतर रॅली बेस 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 आणि रॅली, अशा पद्धतीने इथे रॅली बेस रॅली क्रिएट झालेली आहे. सो आपल्याला झोन मार्किंग करता, राईट. ही बघा ही रॅली आहे, ठीक आहे. ही रॅली आहे कारण की वीक छोटा आहे आणि बॉडी मोठी आहे. बाकी हे बाकी तुम्ही बघू शकता 3 बेसेस आहे. सो तिन्ही पण बेसेस मी झोन मध्ये टाकले. आणि ती सेम प्रोसेस काय करायचं आहे तुम्हाला, हे 3 बेसेस बघा, मी हे फर्स्ट बेस आणि या थर्ड बेस, तिन्ही पण बेसला मी झोन मध्ये टाकलं, राईट. काय करायचं आहे, सेम प्रोसेस, राईट. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. बघा इथनं ही वरती गेली आणि तुमच्या झोन मध्ये डीप झालेला आहे, बघा तुमचा ऑर्डर एक्झिक्यूट झालेला आहे, राईट. आणि ही आपल्या डायरेक्शननी म्हणजे ऑर्डर घेतल्यावर वरती जायला पाहिजे, ठीक आहे. बघा ही कशा पद्धतीने वरती जात आहे. तुमचा स्टॉप लॉस जर्क नाही झालेला, जर्क म्हणजे ते हे थिक लाईन असल्यामुळे तसं वाटत आहे. बघा तुम्ही इथे बघू शकता हे कशा पद्धतीने हे तुमचा एक्झिक्यूट झालेला आहे ऑर्डर. सो अशा पद्धतीने आपल्याला या रॅली बेस रॅलीचा यूज करायला
हवा, राईट. तुम्ही फ्रेशर असणार ना मित्रांनो, ते दोजी हरामी हे रिव्हर्सल पॅटर्न सोडून द्या, यात काही नसतं. कम्प्लीट चार्ट अनालिसिस सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, राईट. चला दुसरा टाइम फ्रेम बघूया, राईट. स्ट्राईक प्राइस पण मी सांगितली तुम्हाला की तुम्ही इन द मनी यूज करू शकता, राईट. चला दुसरा टाइम 15 मिनिट मध्ये जाऊया. आता इथे बघा कुठे रॅली बेस रॅली क्रिएट होत आहे, राईट. कुठे रॅली बेस, हे बघा रॅली बेस बेस रॅली. सो मी काय करतो, कम्प्लीट वॉरला, राईट, बेसिसला झोन मध्ये टाकतो. तुम्ही बघा इथे, राईट, एक मिनिट हा, तुम्ही बघा इथे जस्ट जवळ आलाय आपल्या झोनचा, रिट्रेस झाला, रिटेस्ट झाला आणि हा वरती गेला, राईट. अशा पद्धतीने बघा आपल्या डिमांड झोन मध्ये किती म्हणजे तुम्ही बाईंग मध्ये किती बढिया इथे प्रॉफिट बनवलेला आहे, राईट. नंतर मी 15 मिनिटची गोष्ट करणार, तर इथे बघा रॅली बेस बेस रॅली, राईट. इथे बघा इतका मोठा झोन आहे, 15 मिनिट आहे ना, तर मोठा झोन असतो. टच केला फक्त तुमच्या झोनला त्यांनी, नेक्स्ट रिट्रेसमेंट पुलबॅकच्या वेळेस टच केला आणि वरती गेला. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात. शांतीने समजण्याची गरज आहे की रॅली बेस रॅली काय आहे. पुन्हा आणखी आपले 3 स्ट्रक्चर्स आहे, ते पण समजण्याची गरज आहे. मोठ्या टाइम फ्रेमवर बघूया आपण. सगळं तुम्ही नीटपणे समजून घ्या, प्लेलिस्ट मध्ये जा. ते 3:30 चा फॉर्म्युला, हे फॉर्म्युले बघून काही त्यात तथ्य नाही मित्रांनो. लोक तुम्हाला फक्त, राईट, एक छोटे छोटे कॉन्सेप्ट इथे दाखवतात आणि वेळ बनवतात, राईट. मार्केटमध्ये जर काम करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या बुद्धीने व्यवस्थित कॉन्सेप्ट अप्लाय करून जे चालतात त्यावर तुम्हाला काम करावं लागेल, समजून घ्या, ठीक आहे. चला तर इथे बघा, इथे रॅली बेस आणि रॅली आहे. रॅली बेस रॅली मिळालं, काय करणार मी तुम्हाला शिकवल्या पद्धतीने बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकणार. काय करणार मी, बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकणार. सो अशा पद्धतीने मी झोन मध्ये टाकलेलं आहे, राईट. हे झालं आपलं झोन मार्किंग. आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या झोन मध्ये इथे प्राइस टॅप झाली, राईट. इथे टॅप झाली आणि आपली बाईंग सक्सेसफुल झालेली आहे, ऑप्शन बाईंग, राईट. तुम्ही जर ऑप्शन बाईंग मध्ये काम करता तर तुम्हाला हे नक्की माहित असायला हवे की बाईंग कुठे करायचं. सेलिंग मध्ये करतात तर सेलिंग कुठे करायचं. प्रत्येक वेळेस सेलिंग करून चालत नाही आणि प्रत्येक वेळेस बाईंग करून पण चालत नाही, राईट. या सगळ्या गोष्टी आपण समोर शिकूया. तुम्ही बघू शकता रॅली बेस रॅलीने आपण झोन मार्क केला, एकच बेस कॅन्डल आहे, झोन मध्ये टाकली, यामध्ये बाईंग आली आणि हा वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने आणखी शोधूया. त्याखाली बघा आणखी एक स्ट्रक्चर रेडी आहे. इथे बघा रॅली बेस आणि रॅली, हे बघा इथे मी काय केलं, झोन मध्ये टाकलं. तुम्ही ऑब्झर्व करा बरोबर, राईट. इथे रॅली बेस रॅली झालेला आहे आणि क्विकली तुमची एंट्री एक्झिक्यूट झाली आहे. एक वेळा पुलबॅक घेतलाय नाही, क्विकली वरती गेला बघा. आणि दुसऱ्यांदा पण इथे बघा तुम्ही, मी एक्सटेंड करतो झोन थोडा, राईट. आणखी इथे टॅप होऊन हा वरती गेलेला आहे. बघा किती म्हणजे स्विफ्ट मूव्ह आलेला आहे आपल्या झोन मधून बाईंग मध्ये. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात. आपल्याला फक्त समजायचं आहे आणि आयडेंटिफाय करायचे. मित्रांनो थोडी मेहनत तर करावं लागणार, थोडी मेहनत तर करावंच लागणार, समजून घ्यावं लागणार. कॉन्सेप्ट काही डिफिकल्ट नाहीये. जर तुम्ही माझे व्हिडिओ प्लेलिस्ट मधले स्टेप बाय स्टेप जर सगळे समजले तर काहीच डिफिकल्ट नाही आहे, राईट. अशा पद्धतीने आपण इथे हे रॅली बेस रॅलीवर एंट्री घेऊ शकतो. निफ्टी मध्ये मी समजवलं आहे तुम्हाला, समोर मी बँक निफ्टी मध्ये पण घेऊन येणार. कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे, राईट. आणि मित्रांनो आपली मराठी फॅमिली वाढवायची आहे. जास्तीत जास्त लोकांबरोबर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. तुम्हाला कुठल्या गोष्टीवर जर माझा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला विसरू नका, जेणेकरून मला आयडिया भेटणार की कशावर व्हिडिओ बनवायचे आहे. तर तशा पद्धतीने मी समोर व्हिडिओ घेऊन येणार, राईट. चला तर आशा करतो की व्हिडिओ आवडला असेल. आज इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.